नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि असते या मालिकेतील आज हा 33वा भाग. याला सुरुवात करण्यापूर्वी मी एक शिवाजी विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरू डॉक्टर द.ना. धनागरे यांची प्रतिक्रिया पुस्तकावरची वाचून दाखवणार आहे. त्याच्या मागच्या भागामध्ये मी युनायटेड वेस्टर्न बँकेने राणा गोडबोले चेअर इन बँकिंग शिवाजी विद्यापीठामध्ये निर्माण केली त्या तपशील सांगितला होता. हे पुस्तक जेव्हा ते चेअर निर्माण केली तेव्हा डॉक्टर द.ना. धनागरे हे विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि कोल्हापूरकरांनी त्याला खूप त्रास दिला, पण अतिशय तळमळीचे आणखी विद्वान असलेले धनागरे यांनी तो सर्व त्रास सोसत त्याला तोंड देत विद्यापीठाची प्रगती करून दाखवली. त्यामुळे त्यांना खूप वैयक्तिक त्रास झाला, त्यांच्या पत्नीला त्रास झाला, पण तरीही त्यांनी आपलं एक निष्ठेने कर्तव्य पार पाडलं. अतिशय ज्येष्ठ असे ते तज्ज्ञ होते आणि संघाचे स्वयंसेवक होते, संघनिष्ठ पूर्णपणे, पण तरीही त्यांनी जे मत व्यक्त केले आणि अर्थात दुर्दैवाने ते आज नाही आहेत. माझा त्यांचा परिचय चांगला होता, आमच्या 2-3दा गाठीभेटी झाल्या त्या. हे पुस्तक माझं युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि असतं हे प्रकाशित झाल्यानंतर मी त्यांना भेट म्हणून पाठवलं होतं. त्यानंतर त्यांची जी प्रतिक्रिया आली ती मी वाचून दाखवतो. जसजसा त्या भागाचा संबंध येईल तेव्हा मी ते प्रतिक्रिया आता वाचून दाखवेन. पी.एन. जोशींची काल परवा दाखवली ती वाचून मी, की थोडासा आत्मस्तुतीचा दोष त्यांनी माझ्याकडे लावला होता आणि काही गोष्टींचा आकलन चुकला असंही मत व्यक्त केलं. तर प्रतिक्रिया ज्या असतील त्या ज्या आल्यात माझ्याकडे, ज्या पुस्तकातही मी छापल्यात त्याही मी तिच्या संदर्भाकरता मुद्दाम वाचून दाखवणार आहे. आणि ह्या ज्या राणा गोडबोले चेअर निर्माण झाली तो निधी बँकेने द्यायचा होता. तो कार्यक्रम महाबळेश्वरला तत्कालीन राज्यपाल डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर यांना तो निधी दिला गेला, कारण ते महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठाचे कुलपती असतात. त्या कार्यक्रमाला मलाही आमंत्रित केलं होतं. मी बोललो, डॉक्टर अलेक्झांडरचा सत्कारही केला, बँकेबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली होती. तर डॉक्टर द.ना. धनागरे यांनी मला जे पत्र लिहिलं ते मी प्रतिक्रिया पुस्तकावरची वाचून दाखवतो आणि मग आपण आजच्या भागाला सुरुवात करू. मी युनायटेड वेस्टर्न बँकेवर आपल्या लेखनाला ग्रंथ हा शब्द वापरला आहे, कारण ते सामान्य पुस्तक नाही. मध्यमवर्गीयांनी उभ्या केलेल्या संस्था स्पर्धेच्या युगात का शाश्वत स्वरूपात तग धरून राहू शकत नाहीत यासंबंधी युनायटेड वेस्टर्नच्या संदर्भात अनेक संदर्भ व आकडेवारी देऊन आपण आर्थिक विवेचन केले आहे. एखाद्या बँकेचा इतका संशोधनपूर्ण आढावा अन्य कोणी घेतल्याचे मला माहीत नाही. अर्थशास्त्र, बँकिंग, वाणिज्य, शेअर गुंतवणूक इत्यादी विषयाच्या अभ्यासकांना आपला ग्रंथ फारच उपयुक्त ठरेल असे मला वाटते. त्यातील बँकेच्या प्रगतीची कमान 1982 ते 1999 अशा दोन दशकात कशी सतत वर चढत चालली होती हे आपण अतिशय तळमळीने व तितक्यात तटस्थपणे मांडले आहे. एवढेच नाही तर या लक्षणीय प्रगतीचे श्रेय काही के.बी. दामले, जे केवळ 3 वर्षे चेअरमन राहिले व ज्यांचे अपघाती निधन झाले त्यांना व सुरेश पी.एन. जोशी यांना दिले आहे. आपल्याला आठवत असेल, 24 मे 2000 रोजी महाबळेश्वरच्या राजभवनात एका छोटेखानी समारंभात युनायटेड वेस्टर्न बँकेने पी.एन. जोशींच्या पुढाकाराने शिवाजी विद्यापीठात काही राणा बन्याबापू गोडबोले अध्यासन स्थापन करण्यासाठी रुपये 45 लाख ही देणगी माननीय डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर, तत्कालीन राज्यपाल आणि कुलपती यांचे हस्ते दिली होती. ते निमंत्रण स्वीकारण्यापूर्वी राज्यपालांनी फार वेळ घेतला. याचे कारण मी आज सांगू शकतो. त्यांनी RBI कमर्शियल बँकिंग इंटेलिजन्सकडून युनायटेड वेस्टर्न बँकेच्या आर्थिक व्यवहाराबाबत तपशीलवार डॉकेट मागवले होते. लक्षणीय प्रगती व स्वच्छ व्यवहार असल्याची त्यांची खात्री पटल्यानंतरच त्यांनी ते निमंत्रण स्वीकारले होते हे मला त्यांच्या स्वीय सचिवांकडून समजले होते. त्यामुळे नवे आयाम ते कळस झळके या 3 प्रकरणात आपण वस्तुनिष्ठपणे तथ्य मांडलीत. मुख्य म्हणजे आपण त्या काळात संचालकपदी होतात, पण तरीही त्यात आत्मस्तुतीपर मला आढळले नाही, हे विशेष आहे. मी आपले हार्दिक अभिनंदन करतो. आणखी ते पुढे लिहिलं आहे. पुढे मी संघासंबंधीचं एक पत्र छापलं आहे, त्याचा उल्लेख मी त्यावेळेला करेन. तर म्हणजे एकंदरीत जोशींचं मत वेगळं आहे, धनागरांचं मत वेगळं आहे, आपणही आपलं मत वेगळंच बघू शकता. असो, सतीश मराठ्यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळल्यानंतरच्या भागाचा आपण आता आढावा घेतो. 1992
हा आपल्या या अभिवाचनातील 33वा भाग आहे. मात्र सुमारे 1.25 वर्षाच्या मराठ्यांच्या कारकिर्दीनंतर सर्वच घटकांची त्यांची कार्यशैली व कर्तृत्वशक्ती याबद्दल नाराजी प्रकट होऊ लागली. युनायटेड वेस्टर्नसारख्या मोठ्या आकाराच्या बँकेच्या चेअरमनने स्वतः स्थिरपणे हेड ऑफिसमध्ये थांबून सर्वत्र बारकाईने लक्ष देणे आवश्यक असते. बँकेतील कोणालाही केव्हाही सल्ला व मार्गदर्शन लाभले तर ते त्वरित मिळाले पाहिजे. त्याने हेड ऑफिसमध्ये आठवड्यातील सरासरी 4 दिवस व महिन्यातील किमान 15-20 दिवस तरी उपस्थिती दर्शवलीच पाहिजे. त्याच्या निर्णयासाठी जाणाऱ्या प्रकरणांचा निर्णय झटपट झाला पाहिजे, मग ते कर्जाचे असो वा कामकाजाचे असो. पण मराठे यांनी चेअरमनला इथे साताऱ्यात काय काम आहे, त्यांनी सर्वत्र संचार केला पाहिजे असे धोरण बहुधा आरंभले. त्यामुळे महिन्यात ते साताऱ्यात किती दिवस आहेत याची चर्चा सुरू झाली. त्यांचे सतत दौरे चालू असत. त्यातही त्या दौऱ्यात बँकेच्या कामाबरोबर सहकार भारती वगैरेंचे कार्यक्रमही असत. अशालाही हरकत नाही, पण पुढे पुढे बँकेच्या कामाला कमी वेळ, इतर कार्यासाठी जास्त वेळ असे होऊ लागले. ज्याचा राजा तथा प्रजा या न्यायाने त्यांचाच कित्ता गिरवून वरिष्ठ अधिकारी टेबलवर ऐवजी दौऱ्यावर दिसू लागले. बँकेच्या कामावरील असे वरिष्ठ पातळीवरच लक्ष कमी झाल्यावर ती लागण सर्वात कनिष्ठ स्तरापर्यंत साथीच्या रोगाप्रमाणे झपाट्याने पसरत गेली. बँकेच्या कामाची संघ परिवाराचे कामाला प्राधान्य मिळत आहे काय अशी शंका येऊ लागली. प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वच्छ स्वयंसेवकांनी हे योग्य चालले नाही असे वाटू लागले. माझ्या माहितीप्रमाणे बँकेतीलच अशा संघ परिवाराशी संबंधित लोकांनी आपली ही नाराजी संघाच्या वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांच्यापर्यंत पोहोचवली. अशामुळे उद्या बँकेची अवस्था बिकट होईल आणि परिणामी संघाचे नावही बदनाम होईल ही सार्थ भीती त्यांच्या कानावर घातली. वेळप्रसंगी मराठ्यांना पाय उतर होण्यास सांगून त्यांच्या जागी संघ परिवारातील पण सक्षम व्यक्ती आणावी अशी कळकळीची विनंती केली. नेमके काय कारण घडले मला माहीत नाही, पण त्या वरिष्ठ नेतृत्वाने बँकेत सर्व आलवेल आहे व मराठ्यांचे काम उत्तम चालले आहे असाच निष्कर्ष काढला. परिणामतः या कार्यकर्त्यांच्या तळमळीला काही प्रतिसाद मिळाला नाही. यासंबंधी कार्यकर्त्याशी मी प्रत्यक्ष बोललेलो आहे आणि त्या वेळेला त्यांनी मला ही कल्पना दिली, कारण मी तर तेव्हा बँकेपासून खूपच लांब होतो. पण तरीही बँक चांगली चालवायची तळमळ होती आणि माझ्या मनाशी तरी त्यांच्याही मनात होती. त्यामुळे आमचा संवाद चालू होता. इव्हन आजही चालू आहे. संघाच परिवारातले अतिशय कट्टर कार्यकर्ते आहेत ते, अशी बरीच मंडळी आहेत. पण त्यांनाही तेव्हा ते खटकत होतं आणि मराठ्यांच्या व्यक्तिगत निस्वार्थपणाबद्दल कुठलीही शंका कुणाच्याही मनात नव्हती, आजही नाही. पण त्यांचा बँकेच्या कामकाजाकडे म्हणावं इतका त्यावर कंट्रोल राहिला का ही मात्र शंका मनात यायला लागली. या कार्यकर्त्यांच्या तळमळीला काही प्रतिसाद मिळाला नाही. दर तिमाहीला प्रगती मंदावल्याचे दिसत होते. अशावेळी उत्पन्न वाढवण्याचे आणि त्याचबरोबरीने खर्चात काटकसर करण्याचे प्रयत्न आवश्यक होते. त्यावेळी व्यवसायावर लक्ष नाही आणि उधळपट्टी मात्र चालूच राहिली. थकीत कर्जाचे प्रमाण वाढते राहिले कारण वसुलीचे प्रयत्नच मंदावले. याचे सर्व दुष्परिणाम होत राहिले आणि 2004-2005 या आर्थिक वर्षाचे रिझल्ट आल्यावर सामान्य भागधारक व ग्राहकांना धक्काच बसला. त्या वर्षात ठेवीत आणि ॲडव्हान्सेसमध्ये नगण्य वाढ होती. खर्च वाढले होते. NPA-साठी 182 कोटींची तरतूद करायला लागली होती आणि निव्वळ नफ्याऐवजी 96 कोटी 64 लाख रुपयांचा घसघशीत तोटा झाला होता. परिणामतः स्वनिधीची मागील वर्षापर्यंत 9-10% आसपास असणारी टक्केवारी घसरगुंड येऊन 4.26% आली होती. तोटा असल्यामुळे डिव्हिडंड देण्याचा प्रश्नच नव्हता. त्या ताळेबंद मंजूरच्या वार्षिक सभेच्या कार्यपत्रिकेवर संचालक मंडळाचा भत्ता वाढवून तो प्रत्येक मीटिंगला 5,000 रुपये करण्याचा विषय मात्र आवर्जून नमूद केलेला पाहून सुजाण भागधारकांनी कपाळाला हात लावण्याचेच बाकी होते. ही सभा 24 डिसेंबर 2005 रोजी झाली. तेव्हा भागधारकांपैकी काहींनी वाढ व चेअरमनची मुख्यालयातील अनुपस्थिती, वाढते खर्च, देणग्या व प्रायोजित कार्यक्रमांचा अनाठायी खर्च याबाबत अनेक प्रश्न दिले होते, परंतु त्यांना काही समर्पक उत्तरे न देता सभा संपवण्यात आली. एकूणच बँकेच्या हितापेक्षा चेअरमन, संचालक व कर्मचारी आपापले हित सांभाळत आहेत किंवा संस्थांचे आपले हित सांभाळत आहेत असे विदारक चित्र दिसत होते. खरे तर बँकेच्या हितातच या सर्वांचे खरे हित सामावले होते, पण त्याची जाणीव कोणासच नव्हती काय असे वाटायला लागले. या प्रचंड तोट्यापासून योग्य तो बोध घेण्याचा प्रयत्न चालू असल्याचे कोणतेही लक्षण दिसत नव्हते. बँकेच्या अधोगतीचा हा प्रवास
1 एप्रिल 2005 नंतरही पुढे तसाच किंबहुना जास्त वेगाने चालू होता. त्याची स्थिती आणि गती म्हणजे खरं तर अधोगती बँकेने 2005-06च्या दर तिमाहीच्या प्रसिद्ध केलेल्या अनऑडिटेड रिझल्ट्सवरून लक्षात येईल. कुठल्याही कंपनीला जर ती लिस्टेड असेल तर प्रत्येक तिमाहीला आपले अनऑडिटेड रिझल्ट प्रसिद्ध करावे लागतात. त्यावरून ही माहिती घेतली आहे. 1 एप्रिल 2005 ते 30 जून 2005 निव्वळ तोटा 14.64 कोटी. 1 जुलै ते 30 सप्टेंबर 5 निव्वळ तोटा 12.91 कोटी. 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2005 12.97 कोटी. स्वनिधीचं प्रमाण कसं घसरत आलं तर ते पहिल्या क्वार्टरमध्ये होतं 3.68%, दुसऱ्या क्वार्टरला 3.15% आणि तिसऱ्या क्वार्टरला 2.14%. ग्रॉस NPA जे होते ते 11.78 पहिल्या क्वार्टरला, दुसऱ्या क्वार्टरला 12.87 आणि तिसऱ्या क्वार्टरला 13.64. परिणामस्वरूप एकूण 2005-2006 म्हणजे 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2006 या वर्षाचे आकडे असेच क्लेशदायक ठरले. त्या वर्षामध्ये एकूण निव्वळ तोटा होता 106.48 कोटी. स्वनिधीचं प्रमाण म्हणजे याला कॅपिटल ॲडिक्वसी रेशो म्हणतो ते होतं 0.99% आणि ग्रॉस NPA होते 11.47%. या वर्षाचा ऑडिटेड ताळेबंद अद्याप उपलब्ध नाही. मात्र नंतरच्या तिमाहीचे आकडे हीच अधोगती कायम ठेवणार होते. नंतरचे म्हणजे 1 एप्रिल 2006 ते 30 जून 2006 निव्वळ तोटा 6.08 कोटी. स्वनिधी प्रमाण 0.67% आणि ग्रॉस NPA 13.24%. साधारणपणे जानेवारी 2006 मध्येच रिझर्व्ह बँकेने त्वरित परिस्थिती सुधारणा झाली नाही तर कडक पावले उचलली जातील असा इशारा दिला होता. त्यानंतरही वारंवार त्याची पुनरावृत्ती होऊन सुद्धा प्रगती सोडाच, पण अधोगती कमी होण्याचेही काहीही ठोस प्रयत्न दिसत नव्हते. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांच्या हितरक्षणार्थ अंतिम पाऊल उचलले. 2 सप्टेंबर 2006 रोजी बँकेवर मोरॅटोरियम लागू करून सर्व व्यवहारावर निर्बंध घातले. 30 सप्टेंबर रोजी केंद्रीय अर्थ खात्याच्या मान्यतेने युनायटेड वेस्टर्न बँकेचे IDBI बँकेमध्ये विलिनीकरण केल्याचा आदेश काढला. तो आदेश म्हणजे अण्णासाहेब चिरमुल यांनी साताऱ्यात प्रकाशमान केलेल्या अर्थसूर्याचा दुर्दैवी अस्त होता. 70 वर्षापूर्वी साताऱ्यात लावलेला आणि असंख्याने आपल्या छायेने सहारा देणारा विशाल वटवृक्ष कोसळला होता. मोरॅटोरियम लागू होताना बँकेच्या 240 शाखा कार्यरत होत्या. कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 3400च्या जवळपास होती. सुमारे 15 लाख ग्राहकांना आपुलकीने जोडले होते. ठेवी सुमारे 6500 कोटी तर ॲडव्हान्सेस 3400 कोटींच्या आसपास होते. या सगळ्यावरून त्या विशाल अर्थवृक्षाच्या विस्ताराची कल्पना येईल. साताऱ्यासारख्या एका लहान गावाने युनायटेड वेस्टर्न बँकेमुळे भारताच्या आर्थिक नकाशात स्थान प्राप्त केले होते. 8 मार्च 2007 मध्ये बँक 70 वर्षे पूर्ण करणार होती, पण तो योग नव्हता हेच खरे. मात्र त्याला केवळ नियतीपेक्षा मानवनिर्मित कारणपरंपरा जबाबदार होती असा माझा निष्कर्ष आहे. बँकेचा इतिहास आपण इथे संपूर्ण करतोय कारण आपण मोरॅटोरियम आणि विलिनीकरणापर्यंत आलो आहे आणि इथनं पुढच्या प्रकरणामध्ये माझ्या दृष्टीनं अधोगतीचे कारणमीमांसा आणि घटनाक्रम मी सांगणार आहे. अर्थात हे मी मुद्दाम माझ्या दृष्टीनं असं म्हणून ठेवतोय कारण प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो. कुणाला त्या घटनाक्रमामध्ये किंवा माझ्या कारणमीमांसेमध्ये चूक वाटेल. माझ्या दृष्टीने जे बरोबर आहे ते मी मांडलं आहे आणि त्यामागे कुणालाही दोष द्यायचा हेतू नाही आहे. कारण अशा अन्य अनेक संस्था आज आहेत. त्यातल्या काही अडचणीत आहेत, काही चांगल्या चालल्यात. पण अडचणीत असलेल्यांनी सावरून घ्यावं आणि चांगले चालल्याने आपलं चांगलं चालू ठेवावं हाच उद्देश त्यामागं ज्या पुस्तक लिहिण्यामागं तेव्हा होता आणि आज पुन्हा ही मालिका करण्यामध्ये सुद्धा तोच केवळ सकारात्मक उद्देश आहे. हे कृपया आपणही लक्षात घ्यावं. आज इथे थांबूया. उद्या अधोगतीचे कारणमीमांसा आणि घटनाक्रम इकडे बोलूया. तोपर्यंत नमस्कार.